सिडकोची बुलडोझर कारवाई अंगलट, घणसोलीत महिलांसह नागरिकांचा उद्रेक। सिडकोच्या कारवाईविरोधात पोवळे नखाली ठिय्या आंदोलन, घणसोलीत संतप्त रहिवाशांचा उद्रेक। घणसोली परिसरातील पोवळे नखा येथे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी कारवाईने पुन्हा एकदा वाद पेटला असून संतप्त रहिवाशांनी थेट रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन छेडले आहे। कारवाईसाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांना तब्बल 6 ते 7 तास घेराव घालण्यात आला। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। घणसोली गाव व लगतच्या वसाहतींमध्ये सुरू असलेल्या सिडकोच्या कारवाईला विरोध दर्शवत शेकडो नागरिक, महिला आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने एकत्र आले। पूर्वसूचना न देता कारवाई, रहिवाशांवर अन्याय असे आरोप करत नागरिकांनी सिडको विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कारवाई दरम्यान गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप। सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने इमारतीचा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। यामुळे संतापलेले नागरिक आक्रमक झाले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस फौजफाटा व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरती कारवाई थांबवण्यात आली। रहिवाशांचे गंभीर आरोप। रहिवाशांनी सांगितले की संबंधित इमारतीची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद आहे, पाणीटाकी व इतर मूलभूत सुविधा अस्तित्वात असताना अचानक कारवाई करणे अन्यायकारक आहे। आम्हाला आधी नोटीस दिली नाही, थेट कारवाई सुरू केली, असा आरोप करत रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सिडकोचे स्पष्टीकरण। सिडको अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेतून करण्यात येत आहे। मात्र नागरिकांच्या विरोधामुळे काम थांबवावे लागले। परिसरात तणावाचे वातावरण। या आंदोलनात महिला व नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर ठाण मांडून बसले होते। काही काळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली। उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रकारामुळे घणसोली परिसरात तणावाचे वातावरण कायम होते। पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब